योगेश आहे आणि जर आपण इथे पाहिलं तर इथे गोलंदाज वर करत आहेत उत्तम योगेश आणि बालाजी. स्ट्रायकला बालाजी आहे, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला योगेश आहे आणि उत्तम पहिल्या चक्कासाठी तयार आहे. पहिला चेंडू गोलंदाज तयार आहे. हो हो हो, उत्तमचा पहिला चेंडू सुरेख, बालाजीला समजू शकला नाही. त्याप्रकारे धावसंख्येला कशा प्रकारे सुरुवात होणार आहे. षटकार, चौकार, सिंगल, डबल की अतिरिक्त धावसंख्येने खातं खुललं जाणार. इथे परत एकदा डॉट बॉल, लागोपाठचे दोन चेंडू डॉट टाकले. पहिला चेंडू थोडासा राईट झाला होता, उचलला गेला होता. हा चेंडू थोडासा खाली राहिलाय जो बॅटमध्ये त्याला बाहेर येत नाहीये. प्रसिद्ध उद्योजक आदरणीय योगेश तात्या बोराटे उपस्थित झालेले आहेत. योगेश तात्या बोराटे यांचं मी मनापासून स्वागत करतो. दमदार आमदार कार्यसंघाला आमदार चषकामध्ये आपलं मनापासून स्वागत सोसायटी प्रीमियर लीग मध्ये. समोरच्या बाजूला परत एकदा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्याचा फायदा निश्चितप्रमाणे होतोय. एक धावसंख्येने याच्यामध्ये खातं खोललं गेलं, एक सिंगल आली आणि एका धावसंख्येनंतर धापाला त्याला झालेली सुरुवात आम्ही पाहिलेली आहे. एक सिंगल इथे पाहायला मिळते. आता इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे सूर्यप्रकाशचा फडका आणि चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने दाबायला 5. उत्तम वरती आक्रमण आणि या उत्तमच्या 4थ्या चेंडूवरती खेळला सूर्यप्रकाशचा चौकार योगेशच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. परत एकदा उत्तम, परत एकदा खुल्या पटामध्ये चेंडू टाकला गेला होता. 1700 चेंडूवरती येईल तिथे एक सिंगल. सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे पोहोचतोय. संघाची धावसंख्या 6. वरती धावला. उजव्याकडे मारा. सूर्यप्रकाशचा फटका आहे. आपला चेंडू तिथे उशिरा चेंडू कव्हर केलाय. एक सिंगल आली. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7. या षटकामध्ये उत्तमने धावा खर्च केल्या त्या 7. प्रशांत गोरे आपण पाहतो गोलंदाजी मार्क करते आहे आणि समोरच्या बाजूला फलंदाज जर आपण पाहिलं तर बालाजी स्ट्राईकला असणार आहे. योगेश कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला आहे. गोलंदाजी प्रकृती गोलंदाज आपण पाहतोय. सूर्यप्रकाशची गोलंदाजी करतोय उत्तम. उत्तमचं पहिल्या क्रमांकाचे षटक संपले. प्रशांत काय करणार आहे.
इथं फुलटाच आहे. प्रशांतने पहिला चेंडू फुलटाच टाकलाय आणि प्रशांतला पहिल्या चेंडूवरती या तर्फे अगदी आसमान दाखवलंय. चेंडू सीमाच्या बाहेर खेळलाय. चौकाराने प्रशांत स्वागत केलंय आणि आपल्याला धावा संख्या बालाजीच्या बॅट मध्ये राहिलेला हा चौकार आहे आणि आपल्या दुहेरी अंकात 11 आहे. 11 रन 1 और 1 11. तुमचं टाकायचंय आणि इथे परत एकदा प्रयत्न केला गेला होता परंतु इथे चेंडू सी मारायच्या बाहेर. 4 रन चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. यानंतरचा येणारा सामना जो आहे तो केडीबी चॅलेंजर्स विरुद्ध ऐश्वर्यम अमरा राजगड. अजून एक चौकार आला तर इथे चौकार अटक पूर्ण होईल आणि ही चौकार अटक पूर्ण होणार का. इथे बिग हिट है. चेंडू मात्र लोंगलला. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक है और ये 6 रन है. षटकार है. षटकाराच्या रूपाने आपल्याकडे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या टोटल स्कोर आता आहे 21. इथे परत एकदा मिड विकेटला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी तैनात असेल. एक धाव आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे 2 धावा पाहिजे मिळाल्यात. आपल्या ते पुढे जाईल. आपल्याकडे धावसंख्या 23 आहे. पुढे वेळ आम्ही पाहत होतो की आपलं केव्हा वाढला जाईल पण इथे जसं तसं षटक सुरू झालं. चौकार चौकार षटकार एक दुहेरी अशा प्रकारची ताबडतोब फलंदाजी उतरा पाहायला मिळते आणि या ताबडतोब फलंदाजीमुळे काय घडलं इथे धावपळ झटपट वाढला गेला. हो 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 चेंडू सुरेख आहे. अचूक टप्प्याचा मार आहे. चेंडू दाट आहे. समोरच्या भाजूला वा चेंडू मात्र सीमारची बाहेर. 1 बॉल 4 रन. खडे 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 स्ट्रोक 4 रन चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात आलेल्या 7 आणि दुसऱ्या षटकात आलेल्या 20 टोटल स्कोर झालाय 27. आम्ही एक सामना पाहिला दुसरा त्याच्यामध्ये 4 ओव्हरमध्ये 27 झाले होते. त्याच्यानंतर आम्ही तिसरा सामना पाहिला त्याच्यामध्ये 3 ओव्हर नंतर 27 झाले होते. आम्ही चौथा सामना पाहतोय इथे 2 षटकामध्ये 27 झाल्यात आणि याच्यानंतरच्या सामन्यामध्ये आम्हाला पाहायचंय एका षटकात 27 येणार का. हे अपेक्षा आहेत आमच्या. नवीन गोलंदाज मार्क करतो आपण पाहतोय नितीन घोलाप. नवीन अगदी गोलंदाज मार्क आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद झाला. हिट विकेट. हिट विकेट मराठीमध्ये काय म्हणतात हिट विकेटला. म्हणजे आपल्याकडे क्लीन बोल्ड म्हणजे त्रिफळा बाद. रनआउट म्हणजे धाव बाद. तर हिट विकेटला मराठीमध्ये काय म्हणतात.
धावफलक 27च आहे आणि एक फलंदाज बाद आहे मृण्मय पाटील. गोलंदाजाची बरोबर नो बॉल. इथे आपण पाहतो धावबाची संधी आहे परंतु इथे एक सिंगल आहे. धावसंख्या एकीने पुढे संघ धावसंख्या 28 29 नो बॉल प्लस एक अशा 2 धावा 29 धावा आहेत. 29 पुढचा चेंडू फ्रीड असणार आहे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय या क्रिकेटच्या म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मधले खेळाडू खेळतात. सोसायटीची नावं जरी असेल म्हणजे सोसायटीच्या परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मधले खेळाडू निश्चितप्रमाणे घटना पाहायला मिळत आहेत. आणि एक आनंदाची बाब अशी आहे या दरम्यान फ्रीडचा चेंडू तो चेंडू कव्हरला खेळला क्षेत्रक्षेत्रावरती असेल परंतु पायाच्या साने चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा तरीकडे संघासाठी वाचवल्या जातात. आपल्याकडे धावसंख्या जी आहे आता 31 31 वरती दाबायला घ्या. इथून खोलाप या दरम्यान यावेळेस संधी नसेल कुठल्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू बसते सीमारच्या बाहेर 4 रन चौकार. स्टंपिंगला एसटीची म्हणतात. बॉल एकूण टाकून झाले ते 4. 2 चेंडू यायचे बाकी. 2 to go. 36 धावा आहेत. 1/36. या दरम्यान आपण पाहतो चेंडू हातामध्ये आला नाही या गोलंदाजाच्या. एक सिंगल धावफलक इकडे वाढेल. संघाची धावसंख्या 37 1/37 धावा आहे. आपण पाहतोय एक चेंडू एकचा जो बाकी आहे नितीन खुल्लप यांचा. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा ज्या खर्च केलेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे या षटकातला आणि हा चेंडू सुरेख होता. या षटकात नितीन गणेश साहेबांनी मात्र धावा खर्च केल्या 10. 3 षटकं संपली. 37 धावा धावफलकात आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे मगाच्यापासून बऱ्याच जणांमध्ये चर्चा चालू आहे की काय म्हणतात हिट विकेटला. तर त्याला हिट विकेटला मराठीमध्ये स्वयंचित स्वतःहून बाद होणं स्वयंचित हा शब्द आहे. जाधव निश्चितप्रमाणे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. जाधव तयार आहे. या वेळेचा चेंडू इथे नो बॉल. स्ट्राईकला मृण्मय पाटील आहे. नॉट्रॅकच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बालाजी आहे आणि धावफलकाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 38 धावा धावफलकाची आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथे मात्र फुलटाचा मृण्मय पाटीलच्या बॅटमधून चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. परत एकदा नो बॉल. आणि मुले सर काय आताचा नो बॉल आहे पण पलीकडे काय चौकार आहे. 4 रन. पुढचा चेंडू परत एकदा ब्रीड 43. आणि इथे काय घडलंय परत एकदा चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर आहे. लेग बाय चेरपडे चौकार आहे. 4 रन. धावफलक 47. लेग बाय चेरपडे अगदी आपण पाहिले धावफलक धावसंख्या चौकार चेरपडे वाढली जाईल 47 धावा. 47. मुंबई एक सिंगल घेता पाहायला मिळेल. एक सिंगल धावफलक एकीने वाढेल. संघ धावसंख्या 48. 48. या दरम्यानचा चेंडू परत एकदा डावे चेंडूचा बार वाईट. धावफलक 49. अजून 4 चेंडू यायचे. 49 धावा आहेत. चेंडू एकदा आपण पाहिलं. चेंडू सुंदर खेळलाय. आणि पाहता पाहता 2 धावा आल्यात. आणि धावफलकाची धावसंख्या जर आपण पाहिली 51 धावा. 51. 50 रन कंप्लीट. परफेक्ट यॉर्क. एक सिंगल 52. एक बाद 52. असं मी 2 चेंडूचे बाकी. चला टॉस साठी चला आता. केडीव्ही चॅलेंजर्स अँड ऐश्वर्यम अमरा राजगड. दोन धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न मृण्मय पाटील. या दरम्यान बराचसा उशीर. आणि इथे 3 धावा आल्यात. लेग बाय चेरपडे 3 धावा. धावफलकाची धावा संख्या दिल बचपन का उमर 55 की. कुल मिला के स्कोर अब 55. एक चेंडू यायचा बाकी. चेंडू बाकी. आणि इथे फलंदाज बाद. 2 बाद 55 जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 56. टार्गेट 56. 55 झालेले आहेत. इथे 56 धावा बनवायचे. काढू काय काढू
काय झालं क्षेत्ररक्षण का लागलं गेलं नाही? टॉस सर्कल झाला यानंतरच्या सामन्याचा आणि टॉस कोणी जिंकलाय? ओके, केडीबी चॅलेंजर संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऐश्वर्यम आम्हाला राजगड संघाचं सुरुवातीला क्षेत्ररक्षण असणार आणि परत सगळं मान्य विनंती करेल आपण व्यासपीठावरती सनापन्न व्हावं ही आपल्याला विनंती असणार आहे. तुम्ही इथले सात काय? आम्ही चास कमान प्रॉपर चास कुठं आहे? खेड माहिती का? हां खेडची मांडवाला इथलं आहे मुशिगा. चिंबळी. तुम्ही कुठले? मी प्रॉपर अंबाजोगाईचं. प्रदीप घाडगे गोलंदाज आहे. आघाडीची जोडी जर आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आहे ते बस बिपिन साकोरे आणि नाटकच्या बाजूला प्रशांत गोरे. गोलंदाज तयार प्रदीप. वाईट पहिला चेंडू इथे डावे स्टिचच्या पार वाईट. पहिला चेंडू खराब आलाय प्रदीपचा. एक धावा. गंधर्व एक्सलेन्स पेज 2 इथे पंचाकडे हलकं अपील केलं गेलं होतं. चेंडू थोडासा खाली राहिलाय. चेंडूच्या बॅटमध्ये इकडे पाहिलं होत नाहीये. इथे लेग पाईपचे रूप आहे. एक दाबेल खातं खोलायचंय बिपिन साकोरेला. अजून खातं खोलेलं नाहीये. धाबा फलकावरती धाबा संख्या जर आपण पाहिली तर आता 2 धाबा याचे प्रमाण आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. प्रशांत गोरे आता स्ट्राईकला असेल. प्रदीप तयार आहे. प्रदीप टू प्रशांत. या दरम्यान प्रशांत गोरेने चेंडू पाठवला. फाईन निघला. लेबर आहे, बीमर आहे आणि त्याच्यावरती काय हा थँक्यू सर षटकार आहे. खाली टाका खाली. टोटल स्कोर 9. प्रशांत गोरेच्या बॅट मध्ये राहिला सूर्यप्रकाशच्या षटकाराने प्रशांत गोरेने आपलं खातं खोललेलं. बीमर चेंडू पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू स्वीट आहे. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू 1 धाव. 4 रन. चौकार आहे. चौकाराच्या रूपाने आपण पुढे जाईल. संघाची धावसंख्या 13. फ्रीचा चेंडू होता. इथे झेल घेण्यापेक्षाही चेंडू फक्त हरवणं गरजेचं आहे. इथे झेल जरी झाला असं तरी पर्यंत नाबाद असतं. इथे चेंडू हरवणं गरजेचं होतं. परंतु क्षेत्राच्या चेंडूवरती पोहोचण्याच्या अगोदर चेंडू 1 पाऊस सीमारच्या मार्गावरती पोहोचला. चौकार आला. 13 वरती धावला आपल्याला जे पाहायला मिळतं आणि टार्गेट जे आहे ते 56 धावसंख्यांचं आहे आणि 2 चेंडू 13 आले. फुलटाच आहे. प्रशांत गोरे परत एकदा बेहूड करतोय. 30 बार खेळणार षटकार आहे.
3 चेंडू टाकून झाले आणि 3 चेंडू मध्ये गोलंदाजाने धाबा खर्च केल्यात 19. ऊन नाही एवढं पण नाही किती का? सामना 4. आणि एवढं आणलं होतं त्यांनी. हा मग नो पण हे काय असं आणि ते नो बॉल. असं नो पण वाईट टाकलं काय होईल? अजून एक बिमर आलाय. हे तर काय पाहिलं किती नाही. काय बक्षीस हा? काय माहिती 1 लाख उमेश सर काहीतरी 2 बिमार झाले ना. 6 बक्षीस 51 41 31. एवढं खाली करू का? खाली करू का? खाली हाईट घ्या थोडी 2 बिमर टाकले त्यामुळे गोलंदाज इथं आता पुढची चेंडू टाकू शकत नाही. नवीन गोलंदाज येईल आता. एक जण आणखीन हाईट वाला येतं इथं. बसून करायची ना तुम्हाला उभे काय नाही बसून कधीतरीच असते पाय दुखायला मला बोंबला 3 चेंडू टाकण्यासाठी आता नवीन एक गोलंदाज याकडे येईल पण 3 चेंडू धाबाल्यात 20. हवेतला बॉलच गव ही होत नाही गावत नाही. तिथं बोलावलं तुम्ही कॅच करत असाल नाही का? जाऊ आमचा कॅमेरा सेपरेट बॉलची जी वर खेळा तुम्ही. हा हे सोसायटी डी आले क्रिकेट खेळायचे हे उभं काय इलेक्शन आले 1 रुपया पण एंट्री घेत नाही 14 लाख रुपये खर्च केला कोण माहिती झालं आहे ना. काय तवा दे फोटो लावा दे काय ना पांढरा शहर हे ग्राउंड बनवायला 3-4 लाख रुपये लागले काय यायला सगळा खाल्ला 20 आवाले नाही पहिल्या 3 चेंडू मध्ये आता राहिले 3 चेंडू टाकण्यासाठी नवीन गोलंदाज येईल. न्यू बॉलर वसंत पाटील. 2 लाख रुपये एक आनंदाची बाब काय घडली गेली या सोसायटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 2000 टी शर्ट आहे न्यू रायझिंग प्लेयर्स आहेत म्हणजे आता उभरते जे खेळाडू आहेत म्हणजे 13, 14, 15 वर्षाचे खेळाडू आम्ही पाहतो आणि त्यांचं वय वर्ष 40, 45, 50 आहे. असे खेळाडू आम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं मिळालेलं आहे. चेंडू परत आता बॅकफुट सारखं खेळलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. 4 रन चौकार आहे. झोपत झालं माझी रातभर झालं सामना चालू होते. रात्री 2 वाजता झोपलो 2 सकाळपासून आला उठून 24 वरती दाबायला पॉवर पेचं जे षटक आहे ना ते थोडंसं महागडं ठरताना पाहिलं होतं. पुण्यासारखं चेंडू या क्रमांकात खेळलाय. इथे 1 धाव आली. एक चेंडू निश्चित प्रमाणात क्रमांक बाकी. दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे आणि षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 29 धावा. कशा मकर पहिल्या षटकामध्ये 29 धावा आल्यानंतर इथे विचारात भाग पाडावा लागलेला श्रीबेरी वॉरियर या संघाला. राहिलेल्या 18 चेंडूमध्ये अजून 27 धावा ज्या बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज बालाजी गोलंदाज मार्गावरती आलाय. चला वेळ वाचणं गरजेचं राहणार. वेळ वाचवा. आज लवकर चालू केले ना 20 सामने येत असतात रायगडले आमचे लागायचंच काम आहे.
उद्या बी 20 का 22 आणि पुन्हा फायनल. उद्या फायनल आहे ना. पण मग उद्या तरी 20 का 22 चालू. काय हा हा हे काम चालू आहे 5 मिनिट. हे काय हे आवाज येत इकडंच बोलले कोणतरी खाली कोण होतं की इकडं साईडला. चौकाराच्या प्रमाणे धापडक वाढला जाईल. गोळच्या पाठमध्ये मात्र चौकार आलाय. कोण बोललो होतं की इकडं राहू. काय तुम्हाला सांगायचं. आपल्याकडे धावा संख्या 34. बालाजीच्या गोलंदाजीवरती खेळले गेल्या सुरताकडे चौकार आपण पाहिलं. टोटल स्कोर जो आहे 34 आहे. 56 धावा संख्येचा पाठलाग 34 झाल्यात. या प्रकाराला प्रशांत वयाच्या 5 मिनिट चिडू लॉंग ऑफला खेळला गेला. स्वतःशी चिन्हवरती असेल. एक धावा आली. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाही. धापडक एकने पुढे जाईल. धाब्याकडे धावा संख्या जी आहे ती आता 35 धावा धाबड्याकडे आपण त्या पाहतो. 56 धावा संख्येचा वाटला करत असताना 35 धावा आतापर्यंतच्या बनवून गेल्या. 16 चेंडू बाकी आहेत. 21 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. इथे चेंडू हवेत आहे. झेल सुटलाय आणि झेल कोणाचा सोडलाय. झेल बिपिन साकोऱ्याचा झेल सुटला गेला आणि बिपिन इतका आक्रमक आहे. आणि यानंतर अगदी आपण पाहिलं झेल सुटला. पुढच्या चेंडूवरती त्यांनी सूर्यप्रकाश स्ट्रोक खेळलाय. तिथे क्षेत्रक्षेत्र तैनात असेल. त्या दरम्यान 2 धावा आलेल्या. धापड्याचा धावसंख्या 2 पुढे जाईल. धापड्याचा धावसंख्या जी आहे ती आता 39 39 वरती थांबला. या दरम्यान आपण पाहतोय इथे हे झेल होऊ शकला नाहीये आणि चेंडू बसते सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. धावापर्यंत .43 अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 13 बॉल बाकी आहेत. 13 चेंडू 13. परत एकदा इथे सूर्यप्रकाशचा झेल झालाय. फलंदाज बाद जितेंद्र मोरे यांनी घेतलेला झेल धक्का क्रमांक 2. पहिला 2 षटकार म्हणजे संपले गेले. बिपिन साकोरे विक्रांत देसाई आणि या दरम्यान चेंडू हवे. झेल जितेंद्र मोरे अजून एक झेल घेतोय. लागोपाठचा दुसरा फलंदाज या दरम्यान बाद होईल. प्रशांत गोरे बाद.
46 धावा. हा आताच्या 3 धावा. 10 चेंडू 10. 10 चेंडू 10 धावा. खालून मारायचा वर मोडला पुन्हा त्याला एवढं खाली. नाही नाही वरूनच मारा खाली इथपर्यंत. त्यांनी सांगितलं कसं मारायचं, तू सांगितलं. आमचं काय चाललंय आणि तू काय चाललंय. तुमचं होय तुमचं असं मोडले वगैरे डबल केलं. का बरं इथे अगदी आपण पाहतो चेंडू लॉंगनला जो खेळला जातो क्षेत्ररक्षण सुरेख आहे. तू म्हणतो तेवढंच ना, तेवढंच मारायचं म्हणलं. हां शेवटचे 9 चेंडू 9 धावा. 9 चेंडूमध्ये 9 धावा जुने जिंकण्यासाठी बनवायचे 47 वरती धापालक. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 29 धावा अतिशय महत्वाच्या ठरल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही 43 धावा पाहिल्या. तिथे हलक्या हाताने चेंडूमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय त्या दरम्यान इथे 2 धावा आलेल्या आहेत. थोडीशी रिक्स उत्तम पाटील यांनी मात्र घेतली गेली होती. धाबा फरकावरती धाबा संख्या 49. स्क्रीन आहेत काय की 2 उद्या 2 स्क्रीन मोठ्या तिकडे आहे का इकडे. आदरणीय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. सिल्वर गार्डनियाचे असणारे ओनर आदरणीय सचिन शेठ पारणे पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आलाय ग्राउंडवर. टोटल स्कोर जो आहे 55. 1 धाव बनवायची अजून. सात चेंडू 1 धाव. हा चेंडू अतिशय सुरेख. शेवटचे 6 चेंडू 1 धाव. 6 गेंदे 1 रन. जितेंद्र मोरे जितू गोलंदाज वर्कवरती असणार आहे. 6 गेंदे 1 रन जितेंद्रचे बराडे. आणि हा सामना या ठिकाणी जिंकला गेलाय. तो गंधर्व एक्सलन्स फेस्टिव्ह संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. एवढा मोठा आनंदोत्सव साजरा करायचं कारण असं आहे की 4 षटकामध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ह्या 56 धावा 19